तर प्रॅक्टिस सेट 3.4ला आपण सुरुवात करत आहोत. पहिला प्रॉब्लेम दिलेला आहे. ऑन 1st January 2016 सानिका डिसाइड्स टू सेव्ह ₹10. म्हणजे 1 जानेवारी 2016 ह्या तारखेला सानिकाने काय ठरवलं की ती ₹10 सेव्ह करायचं आहे. ठीक आहे. पुढे ₹11 ऑन 2nd डे, ₹12 ऑन 3rd डे. मग पुन्हा काय सांगितलेलं आहे की दुसऱ्या दिवशी म्हणजे 2 जानेवारीला तिने ₹11 सेव्ह करण्याचं ठरवलेलं आहे. मग तिसऱ्या दिवशी ₹12 सेव्ह करण्याचं ठरवलेलं आहे. इफ शी डिसाइड्स टू सेव्ह लाईक धिस, जर ती ह्याप्रमाणे सेव्ह करायचं ठरवत असेल, ठीक आहे, म्हणजे पहिल्या तारखेला ₹10, 2 जानेवारीला ₹11, 3 जानेवारीला ₹12, मग 4 जानेवारीला ₹13. ह्याप्रमाणे ती दर दिवशी सेव्ह करायचं जर ठरवत असेल, देन ऑन 31st December 2016 व्हॉट वुड बी हर टोटल सेव्हिंग. तर आपल्याला प्रश्न काय विचारलेला आहे की जर ती ह्याचप्रमाणे सेव्हिंग करण्याचं ठरवत असेल तर 31 डिसेंबर 2016 पर्यंत व्हॉट वुड बी हर टोटल सेव्हिंग, म्हणजे तिची एकूण सेव्हिंग किती असेल हे आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. ठीक आहे. तर आपल्याला आधी जे दिलेलं आहे ते आपण लिहून घेऊ. ठीक आहे. काय दिलेलं आहे आपल्याला? आपल्याला दिलेलं आहे की सानिका सेव ₹10 ऑन 1st January 2016. त्यानंतर ₹11 ऑन 2nd January, ₹12 ऑन 3rd January 2016 अँड सो ऑन. हे आपल्याला दिलेलं आहे. ठीक आहे. देअरफोर आता हे जे आहे तर आपण काय लिहू शकतो की देअरफोर इथे बघा, पहिल्या दिवशी ₹10, दुसऱ्या दिवशी ₹11, तिसऱ्या दिवशी ₹12, म्हणजे जी वाढ होत आहे तिच्या सेव्हिंगमध्ये ती किती रुपयांनी होत आहे? एक रुपयांनी वाढ होत आहे. याचा अर्थ वाढ विशिष्ट फरकाने होत आहे आणि म्हणून आपल्याला इथे लिहिता येईल देअरफोर A = 10 अँड D = किती असेल मग? तर D = असेल 1, कारण फरक एक रुपयाचा आहे. 1 रुपयांनी वाढत आहे म्हणून पॉझिटिव्ह. जर कमी झाला असता तर ते निगेटिव्ह. ठीक आहे. बरं, त्यानंतर कोणत्या तारखेपर्यंत तिला सेव्हिंग करायची आहे? तर 31 डिसेंबर 2016 पर्यंत. सुरुवात कुठून केली? 1 जानेवारी 2016 पासून, म्हणजे पूर्ण 1 वर्षापर्यंत, 2016 ह्या पूर्ण वर्षापर्यंत तिला सेव्हिंग करायची आहे. तर आपल्याला आधी हे बघावं लागेल की 2016 हे वर्ष किती दिवसांचं आहे. जनरली आपण म्हणत असतो की एक वर्ष 365 दिवसांचा असतो. पण जर वर्ष हा लीप वर्ष असेल, लीप इयर असेल, लीप इयर म्हणजे की ज्या वर्षाला 4ने भाग जातो त्याला आपण लीप वर्ष म्हणतो. जर वर्ष हा लीप इयर असेल तर त्या वर्षी 366 दिवस त्या वर्षांमध्ये असतात. आता हे आपल्याला कसं माहिती होईल की हा लीप इयर आहे किंवा नाही? तर 2016 मध्ये जर आपण बघितलं तर हा जो 16 आहे, ह्या 16ला 4ने भाग जातो.
याचा अर्थ 2016 हा लीप इयर आहे. ठीक आहे, म्हणून आपण ते लिहून घेऊ. इयर 2016 इज ए लीप year. Therefore, 2016 has 366 days. म्हणजे 2016 ह्या वर्षात किती दिवस आहेत? 366 दिवस आहेत. आणि म्हणून ही जी व्हॅल्यू असेल ती असेल n ची. आता आपल्याला काय काढायचे आहे की 366 दिवसांमध्ये 2016 मध्ये 366 दिवस आहेत. म्हणून या 366 दिवसांमध्ये सानिकाने एकूण किती रुपये सेव्ह केलेले आहेत. तो देअरफोर मग आता आपल्याला बेरीज करावी लागेल सगळ्या रुपयांची. 10, 11, 12, 13 हे म्हणजे 366 दिवसांपर्यंत ह्याप्रमाणे जी सानिकाने सेव्हिंग केलेली आहे त्या सगळ्या रुपयांची, जी किती दिवसांपर्यंत 366 दिवसांपर्यंत सेव्ह केलेले आहे, सगळ्यांची बेरीज आपल्याला करायची आहे. आणि म्हणून आपल्याला फॉर्म्युला यूज करायचा आहे. देअरफोर SN इक्वल टू n डिवायडेड बाय 2 ऑफ 2A, मग काय आहे प्लस n-1 इंटू D. हा फॉर्म्युला आपल्याला यूज करायचा आहे. मग n इक्वल टू किती आहे, व्हॅल्यू सबस्टिट्यूट करा. आता इथे n म्हणजे आहे 366, देन S 366 इक्वल टू 366 डिवायडेड बाय 2 इन ब्रॅकेट 2 इंटू व्हॉट इज A इज 10 प्लस व्हॉट इज n इज 366 minus 1 into D. D means 1. Okay. This is equal to, आता 366 ला 2 ने भाग जाईल तर भाग देऊन द्या. 2 च्या 3 ला 1 ने भाग जाईल. 3 मधून 2 गेले किती उरला, 1 उरला. हे 6 घ्या इथे, म्हणजे किती झाले आता 16. 2 च्या 16 ला 8 ने भाग जाईल. पुन्हा इथे 6 आहे तर 6 ला 2 च्या 3 ने भाग जाईल, म्हणजे आपल्याला किती मिळाला 183. दिस इज इक्वल टू 2 इंटू 10 दॅट इज 20 प्लस 366 मायनस 1 विच इज 365 इंटू 1. ठीक आहे. दिस इज इक्वल टू 183 इंटू 20 प्लस 365 इंटू 1 तो होईल 365 ना, 365 आहे की 365. बरं, त्यानंतर दिस इज इक्वल टू 183 इंटू, आधी ब्रॅकेट मधली बेरीज करून घ्या, किती होईल 20 आणि 365 हा होईल 385. जर आपण 183 आणि 385 यांचा जर आपण गुणाकार केलं तर आपल्याला मिळेल 70,455. तुम्ही करून पाहायची आहे, हा गुणाकार तुम्हाला करून पाहायचा आहे. ठीक आहे. आता 70,455 हे काय आहे, सानिकाने 2016 ह्या वर्षात सेव्हिंग केलेले एकूण रक्कम किंवा एकूण रुपये, म्हणजेच आपल्याला लिहिता येईल देअरफोर सानिकाज टोटल सेव्हिंग, सानिकाज टोटल सेव्हिंग on year 2016 is
₹70,455. दॅट इज द आन्सर. ठीक आहे, बघा एकदा पुन्हा समजून घ्या. विचारलेला होता आपल्याला प्रश्न की 2016 म्हणजे 1 जानेवारी 2016 पासून 31 डिसेंबर 2016 पर्यंत सानिकाने सेव्हिंग्स करायची ठरवलेली आहे. ती कशाप्रमाणे, तर 1 जानेवारीला 10 रुपये, 2 जानेवारीला 11 रुपये, 3 जानेवारीला 12 रुपये, ह्याप्रमाणे प्रत्येक दिवशी ती 1-1 रुपयाने जास्त सेव्हिंग तिला करायची होती. त्यासाठी आपण इथे लिहिलेलं आहे की सानिका सेव्ह ₹10 ऑन 1 जानेवारी 2016, ₹11 ऑन 2 जानेवारी, ₹12 ऑन 3 जानेवारी 2016 अँड सो ऑन. ह्याप्रमाणे तिने सेव्हिंग केली. आणि म्हणून पहिल्या दिवशी तिने 10 रुपये सेव्ह केले म्हणून A=10. दुसऱ्या दिवशी म्हणजे रक्कम 1-1 रुपयांनी वाढत आहे म्हणून D=1. ओके. मग इयर 2016 इज अ लीप इयर. 2016 हा लीप वर्ष आहे. ते आपण कसं काढलं आहे की 2016ला 4ने भाग जातो म्हणून 2016 हा लीप इयर आहे. आणि लीप इयर आहे म्हणून त्याच्यामध्ये 366 दिवस असतात. कारण फेब्रुवारी महिन्यात लीप वर्ष जर असला, लीप वर्षामध्ये फेब्रुवारी महिन्यामध्ये 29 दिवस असतात. आणि म्हणून जे आपण 365 म्हणतो तो 1 दिवसाने वाढून 366 होतो. म्हणून n=366. ओके. फॉर्म्युला आपण यूज केलेला आहे एसएनचा. तर Sn=n/2 ऑफ 2a प्लस n-1 इंटू डी. व्हॅल्यूज पुटअप केल्या आपण आणि त्याला बाय रूल बोधमासनुसार आधी ब्रॅकेट सॉल्व्ह केला आपण आणि ते सॉल्व्ह केल्याच्या नंतर आपल्याला मिळाला S366 किती मिळाला 70,455. म्हणजे सानिकाने 2016 ह्या वर्षी 70,455 रुपये सेव्ह केलेले आहेत. ओके. दुसऱ्या व्हिडिओमध्ये दुसरा एक्झाम्पल पाहू आपण.